नमस्कार ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी करण्यासाठी सुरू झालेली आहे आणि काही लाडक्या ताईंनी आपली ई-केवायसीची प्रक्रिया पूर्णही केलेली आहे. परंतु बऱ्याच लाडक्या बहिणींना हा प्रश्न पडलेला आहे की आपली ई-केवायसी झालेली आहे का नाही, हे कसं चेक करायचं. तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की आपली ई-केवायसी पूर्ण झालेली आहे का नाही, हे कसे चेक करायचे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा. तर चला मग व्हिडिओ सुरू करूया. तर ताईंनो, सर्वप्रथम लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईट वरती यायचं आहे. त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर ज्यांची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे का नाही हे चेक करण्यासाठी त्यांचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी जो कॅप्चर दिलेला आहे तो जसा आहे तसा टाकायचा आहे आणि त्यानंतर मी सहमत आहे यावरती टिक मार्क करून OTP पाठवा यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचा एक पॉपअप मेसेज दाखवला जाणार आहे. या आधार क्रमांकाची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. म्हणजे आता ज्या लाडकी बहिणींचा आधार क्रमांक टाकलेला आहे त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. यांना आता परत ई-केवायसी करण्याची आवश्यकता नाही. तर ताईंनो, तुम्ही अशा प्रकारे तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून घर बसल्या फक्त 1 मिनिटामध्ये चेक करू शकता की तुमची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे का नाही. तर ताईंनो, कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा की तुमची ई-केवायसी झालेली आहे का नाही आणि ही ई-केवायसी करत असताना तुम्हाला जर काही अडचणी, काही समस्या येत असतील तर नक्की कमेंट करून सांगा. त्याचा उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.